अरे वाह, पावला पावला या ठिकाणी 78 बिझनेस पार्क प्रिमाइसेस सोसायटीच्या वतीने काही महत्त्वाची माहिती व जे लोकांनी सहकार्य केलं त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी तातडीनं ही या ठिकाणी काही घोषणा करण्यात येणार आहे. मुंबईतील विविध प्रकल्पातील बाधित दुकानदार व्यावसायिकांना या ठिकाणी MMA-तर्फे गाळे देण्यात आले होते आणि त्यांना या ठिकाणी धंदा करण्याची संधी MMA दिली होती. परंतु या ठिकाणी या मॉलला सर्व बाजूनी बांधकामांनी वेढलेलं होतं. प्रवेश मार्ग बंद करण्यात आला होता झालेला होता. त्यामुळं इथल्या दुकानदारांचे जे बाधित गाळेधारक आहेत त्यांच्या व्यवसाय ठप्प पडले होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. म्हणून या ठिकाणच्या 78 बिझनेस पार्क प्रिमाइस सोसायटीच्या सर्व संचालकांनी व संस्थापक व सहकार कार्यकर्ते रेवनाथ निवृत्ती गायकवाड यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर गेल्या 1-1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये अनेक आंदोलनं अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींना राज्यकर्त्यांना आमदारांना खासदारांना भेटून निवेदन देण्याचं काम करण्यात आलं. 23/2/2026ला पहिलं उपोषण या ठिकाणी आम्ही केलं रेवनाथ निवृत्ती गायकवाड यांनी आणि त्याला सर्व लोकांनी सपोर्ट केला. त्यानंतर 29/6/2026ला DMC संतोष कुमार धोंडे यांच्या कार्यालयावर घाटकोपरला मोठी धडक इथल्या गाळेधारकांनी मारली आणि त्या ठिकाणी बेमुदत उपोषण करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं आम्हाला लेखी मिळालं की तुमची लवकरात लवकर बैठक घालून या प्रश्नावर मार्ग काढून देण्यात येईल असं तिथल्या येऊ मॅडमने सांगितलं. त्यानंतर आज या सर्व गाळेधारकांच्या व आपल्या सर्वांच्या सहकार्याने रेवनाथ निवृत्ती गायकवाड यांच्या उपोषणाच्या आंदोलनाच्या मार्गाला यश प्राप्त झालेलं आहे. परंतु या आमच्या प्रयत्नांना यश आल्याचं क्रेडिट गैर राजकीय पार्ट्याचे लोक घेत असल्याने या ठिकाणी हे कोणी केलं कसं केलं याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी 78 प्रिमाइसेस सोसायटीच्या सर्व संचालकांनी सभासदांनी रेवनाथ निवृत्ती गायकवाड यांच्या पाठीशी उभं राहून सतत आंदोलन आणि एकदम मोठ्या राजकीय नेत्यांना मंत्र्यांना भेटून निवेदन देणं आपली समस्या मांडणं हे सातत्याचं ठेवलं आणि त्याचा वकील लावले आणि उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली सत्य बाजू मांडण्याचा आपण प्रयत्न केला. यस वार्ड अधिकाऱ्यावर व DMC वार्ड अधिकाऱ्यावर सातत्याने दबाव आणून हे मोकळा रस्ता आमचा दर्शनी भाग मोकळा करून देण्यात यावा अशी सातत्याने मागणी केल्यामुळं त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. 78 बिझनेस पार्क प्रिमाइस सोसायटीच्या संस्थापक रेवनाथ निवृत्ती गायकवाड त्यांचे सहकारी आणि आपल्या सर्वांच्या अध्यक्ष बिलाल चौधरी या सर्वांच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश आलेलं आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी इथल्या स्थानिक यासाठी काही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. ते इथल्या 78 बिझनेस पार्कच्या सोसायटीने व सदस्यांनी या ठिकाणी आक्रमक भूमिका घेऊन सातत्याने लढ्याची भूमिका घेतल्यामुळे त्याला यश आलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टने पुढची गोष्ट काय आदेश दिलेत आणि काय निर्णय दिलेत याची भूमिका आपले उपोषणकर्ते रेवनाथ निवृत्ती गायकवाड या ठिकाणी सांगतील.